महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव साजरा होत आहे। या निमित्ताने गडावरील भाविकांचे संरक्षणाचे गांभीर्य ओळखून गेल्या 3 ते 4 दिवसापासून वास्तव्यास असलेल्या एका माकडाने सप्तशृंगी गडावरील व्यापारी, भाविक तसेच ग्रामस्थ यांच्याकडून पाण्याची बाटली हिसकावून घेणे, तसेच हॉटेलात जाऊन लागेल त्या वस्तू काढून खाणे, नासधूस करणे, चावा घेणे अशा चाळ्यांनी त्रस्त झालेल्या या माकडाला वन विभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। या माकडाने 3 ते 4 जणांना चावा घेतल्याने संबंधितांनी वन विभागाकडे तक्रार केली होती। वन कर्मचाऱ्यांनी या माकडाला पकडण्यासाठी तात्काळ मोहीम देखील राबवली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नव्हता। या दरम्यान नाशिक वन विभागाचे उपसंरक्षक उमेश वावरे व सहाय्यक वन संरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली गायकवाड, वन परिमंडळ अधिकारी डी बागुल, वनरक्षक नाना राठोड माकड पकडण्यासाठी विशिष्ट पिंजरा बनवून घेतला। गेल्या 4 ते 5 दिवसापासून माकडाच्या वास्तव्याच्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता, परंतु त्यातून पळून जाण्यास हे माकड यशस्वी झाले होते। अखेर काल रेस्क्यू टीमच्या कर्मचाऱ्यांनी माकडाला बेशुद्ध करून जेरबंद केले। या माकडाला अज्ञातवासात त्याच्या जमातीमध्ये सोडण्यात आले आहे। दीपक बागुल, मी नाशिककर न्यूज, कळवण।